नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार शेकोटी करून बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात सानिका तिथे येऊन त्याला विचारू लागते, काय लई निवांत बसलाय? त्यावर सरकार म्हणतो, हो, तुम्हासनी बरं वाटतंय का? त्यावर सानिका म्हणते, होय, आम्हासनी बरं वाटतंय, पण तुम्हासनी बरं वाटतंय का? हे ऐकून सरकार तिच्याकडे बघून हसायला लागतो. त्यावर सानिका म्हणते, हसत जा, असा लय भारी दिसतो बघ हसताना. सरकार पुन्हा शांत होतो आणि सानिका त्याला विचारू लागते, काय झालं आता? त्यावर सरकार म्हणतो, मॅडम, मी इथनं गेलं पाहिजे. तुमचा बॉडीगार्ड म्हणून मी योग्य नाही आहे. तुमच्या जीवावर बितलेलं असताना मी इथे नव्हतो. त्यावर सानिका म्हणू लागते, राजा, तू माझ्या जवळच होता आणि तुझ्यामुळेच माझा जीव वाचला आहे. आणि तुला एक गोष्ट माहिती आहे, तू जगातला बेस्ट बॉडीगार्ड आहेस, सगळ्यात भारी दोस्त पण. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. सानिका पुढे म्हणते, बॉडीगार्डचं काम काय असतं? रक्षा करणं. मग तू तेच केलंयस. तू अगदी करेक्ट वेळ येऊन माझा जीव वाचवलायस. त्यावर सरकार म्हणू लागतो, नाही, पण मी जर तुमच्याजवळ असतो ना. त्यावर सानिका म्हणते, तू जर माझ्याजवळ असता तर तू मला कायच होऊन दिलं नसतं, हे माहिती आहे मला. पुढे ती म्हणते, पण ठीक आहे ना, तू जरी नव्हतास तरी पण तू मला काहीच होऊ दिलं नाही. आणि तुला एक माहिती आहे का, माझ्या पप्पांनंतर मी जर कोणावर विश्वास ठेवत असेल तर तो तू आहे. त्यावर सरकार थँक्यू मॅडम म्हणतो. सानिका म्हणते, खरं तर तू म्हणत होतास ते एकदम बरोबर आहे. तू खरं तर इथनं गेलंच पाहिजे. एक काम कर, तुझी बॅग घे आणि जा. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. पुढे ती म्हणते, मी तुला म्हटलं होतं, दोस्ती में नो थँक्स अँड नो सॉरी. इकडे पंकजा ड्रिंक्स करून जोरजोरात हसत असते. त्यावर सर्वेश म्हणतो, मम्मी, अगं हळू. त्यावर ती म्हणते, अरे एक काम जमलं नाही तुला एक, आणि काय पाहिजे? दादाची गादी. पुढे ती म्हणते, गाडी मिळेल तुला, गाडी, आणि ते पण राजाचा ड्रायव्हर म्हणून. एक काम जमलं नाही तुला, तुझ्या बिनडोकपणामुळे आपला प्लॅन फसला. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, माझ्यामुळे नाही, त्या राजामुळे. त्यावर ती म्हणते, राजामुळे नाही, तुझ्याचमुळे. तू त्याला येऊच दिलं नसतं तर आपलं काम फत्तेच झालं असतं ना. पण नाही, तुला जमलंच नाही ते. तो राजा तुझ्या तावडीतून सुटला आणि त्याने सानिकाला वाचवलं आणि हिरो बनला. आणि दादा काय म्हणला रे त्याला? काय म्हणला, तुझे माझ्यावर उपकार झाले. त्याचे दादावर उपकार झाले आणि आपले काय झाले? आपले काहीच नाही झाले, फक्त तुझ्यामुळं. त्यावर सर्वेश म्हणू लागतो, मम्मी जरा हळू बोल, ऐकल कोणी. त्यावर पंकजा म्हणते, मी नाही घाबरत कोणाला. काय नाव काय माझं? त्यावर सर्वेश म्हणतो, पंकजा. त्यावर त्याची आई म्हणते, पंकजा मधुकर सरनाईक. पुढे ती म्हणते, माझ्या तावडीतून सुटायला लई चांगलं नशीब लागतंय. आता ती सानिका चांगलं नशीब घेऊन आली, पण तिचं नशीब जास्त दिवस चांगलं राहणार नाही, कारण ही पंकजा 3 साठी काही करू शकते. ते कुठले? पैसा, प्रॉपर्टी आणि त्यावर सर्वेश म्हणतो, पॉवर. इकडे सरकार पाणी प्यायला येतो. तेवढ्यात त्याला घंटीचा आवाज येऊ लागतो. म्हणून त्या दिशेने तो जाऊन बघतो तर तिथे कुणीच नसतं. तो वर जाऊन सानिकाच्या रूममध्ये बघतो तर सानिकाही तिथे नसते. त्यानंतर तो टेरेसवर जातो तर तिथे त्याला सांताक्लॉज म्हणून दिसतो. सानिकाच्या हातातलं कडं बघून त्याच्या लक्षात येतं की सानिकाच सांताक्लॉज झालेली आहे आणि हसून मनात म्हणू लागतो की मॅडम, कडं काढायचं विसरलायत तुम्ही. सानिका म्हणते, थांब, तिथेच थांब, पुढे येऊ नकोस. तू आज चांगलं काम केलं आहेस आणि प्रामाणिकपणे काम केलं आहेस, म्हणून सांताक्लॉज तुझ्यावर खुश आहे. बोल, तुला काय गिफ्ट पाहिजे? त्यावर सरकार काहीच बोलत नाही आणि गायब होऊन सानिकाच्या समोर येऊन उभा राहतो. त्यावर सरकार समोर जाऊन, मॅडम, ते जरा नीट करा, असं म्हणून हसू लागतो. सानिकाही हसू लागते. पुढे तो विचारू लागतो, मॅडम, हे सगळं कशासाठी? त्यावर सानिका म्हणते, तू एवढ्या टेस्ट दिल्या, मग तुझ्यासाठी काही स्पेशल करायला नको का? त्यावर सरकार म्हणतो, असं आहे वय, पण मला माहिती आहे मी फेलच होणार आहे, कारण मी जिकडं असायला हवं होतं तिकडे नव्हतोच. त्यावेळेस सानिका म्हणते, तू का स्वतःला जज करतोयस? तुझं रिपोर्ट कार्ड मीच देणार आहे ना. आणि सानिका सरकारच्या हातात रिपोर्ट कार्ड देते. सरकार रिपोर्ट कार्ड बघून खुश होतो, कारण त्याच्यात सानिकाने 10पैकी 40 मार्क्स दिलेले असतात. त्यावर सरकार खुश होऊन म्हणू लागतो, मॅडम, 10पैकी 40 म्हणजे आता माझी नोकरी पक्की? त्यावर सानिका म्हणते, व्हय, 7 जन्मासाठी. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. तेवढ्यात सानिका एक गिफ्ट काढून सरकारला देते आणि म्हणते, माझ्याकडनं तुला एक खास गिफ्ट. सरकार गिफ्ट उघडून बघतो तर त्यात राधाकृष्ण असतात. त्यावर सरकार म्हणतो, राधाकृष्ण?
त्यावर ती म्हणते, होय, क्रिसमसचा सॅन्टा क्लॉज आलाय, त्यामुळे तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट तर हवंय. त्यासाठी खूप विचार करत होते, पण या राधाकृष्णावरून माझी नजरच हटली नाही. म्हणून मी हेच घेतलं. लय आवडलं बघ मला. त्यावर सरकार म्हणू लागतो, मला बी लय आवडलं. आणि सानिका सेल्फी घेऊया असं म्हणत सेल्फी काढते. दुसऱ्या दिवशी सरकार आणि सानिका रेडी होत असतात. त्यांच्या मनामध्ये मात्र कालचेच विचार सुरू असतात. सरकार जेव्हा कपाटाजवळ जातो तेव्हा त्याला आप्पांच्या चपला दिसतात. तेव्हा त्याला त्याच्या आईचं बोलणं आठवू लागतं. त्याची आई त्याला म्हणत असते, नाही झाली अजून पैशांची सोय. त्यावर तो अस्वस्थ होतो आणि बाबूला फोन लावतो आणि त्याला विचारतो, झाली का काही पैशांची व्यवस्था. त्यावर बाबू त्याचा फोन उचलून घाईघाई म्हणतो, अरे खूप प्रयत्न केले, पण अजून पैशांची व्यवस्था काही करू शकलो नाही आहे. त्यावर सरकार म्हणू लागतो, मला काही बी करून आजच्या आज पैशांची जुळणी करावंच लागेल. सरकार कपडे घालून बाहेर जाण्यासाठी तयार होतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि म्हणते, आपल्याला आज कुमट्याला जायचं आहे, लवकर चल. सरकार आणि सानिका बाईकवरती कुमट्याला जायला निघतात. तेवढ्यात विभाचा फोन येतो. सानिका फोन उचलते. विभा म्हणू लागते, अगं तुम्ही जरा लेट निघा बरं का, अजून इथे तयारी झाली नाही. त्यावर सानिका म्हणते, काय अगं तू वेडी झाली आहेस का. त्यावर विभा म्हणते, अगं वेळ लागतोय. त्यावर सानिका म्हणते, ठीक आहे, करते मी काहीतरी, येतो आम्ही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.